आमचंही या साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मला हा प्रश्न पडला, की राज्याचे उपमुख्यमंत्री असलेला व्यक्ती हा या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणि स्वतःला उमेदवार का घोषित करतो? आता मी श्री शरद पवार यांच्या गटाच्या मंडळींशी बोलून माझ्या असं लक्षात आलं, की त्याचं गणित हे चंद्रराव तावरे यांच्याशी जोडलं गेलेलं आहे. ते असं आहे, की त्यांच्याकडे जेव्हा कारखाना होता, तेव्हा त्यांनी उत्तम भाव दिला 3800 वगैरे. आता स्वतः अजित पवार यांच्या साखर कारखान्याचं स्वतःचं गाळप 90 लाख मेट्रिक टन वगैरे आहे असं म्हणतात. जर यांच्याकडे तो साखर कारखाना गेला आणि यांनी उत्तम भाव दिला, तर अडचण होणार आहे ती अजित पवार यांची आणि म्हणून अजित पवारांना एनकेन प्रकारे हा साखर कारखाना ताब्यात घ्यायचा आहे. त्यासाठी ते निवडणुकीच्या ह्या रिंगणात आहेत असं स्वतः शरद पवार यांचं पण म्हणणं आहे. पण मी हे म्हणत असताना थोडीशी तुलना जर आधी सांगितली, कारण 5 वर्ष तर तुमच्याकडे कारखाना नाही आहे. आधीच्या 5 वर्षात तुम्ही काय भाव दिला होता? ऐक काचे पेपरला आम्ही सगळ्यात जास्त महाराष्ट्रात चांगला भाव देतो. सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त 1991 झाले. हं, सगळ्या महाराष्ट्रांना 250 रुपये भाव दिला होता उसाला. हं, त्यावेळेला मी 700 रुपये भाव दिला होता. त्यावेळेला कारखान्यात प्रचंड ऊस म्हणजे कार्यक्षेत्रात प्रचंड ऊस होता. हं, आणि ते जे शेतकरी ते आम्हाला संध्याकाळी घरी जायला सुद्धा बाहेर निघू देत नव्हते. हं, मग मी पवारसाहेबांच्याकडे गेलो, भेटलो. म्हणलं, साहेब, हा ऊस वावरात उभा राहिला, शेतात उभा राहिला तर आपल्याला त्याची सगळी नुकसान भरपाई द्यावी लागेल. हं, त्याच्यापेक्षा आम्ही कारखाना चालवतो, हं. आम्हाला आता हा लांबचा अंतरावरून ऊस आणावं लागेल. आमचं जी पहिली वाहतूक आहे त्याच्यापेक्षा जी जास्त वाहतूक काय बसणार आहे ऊस वाहून आणायची, ती तुम्ही सरकारनं दिली तर आम्ही ती एक करू. आणि दुसरं असं की ती रिकव्हरी कमी होणार आहे पुढे दिवस वाढल्यामुळं. तर ते रिकव्हरीचा लॉस तुम्ही आम्हाला दिला तर आम्ही सगळा ऊस त्यांचा काढतो. त्या पद्धतीनं आम्ही त्यावर्षी कारखाना नेहमी कारखाने आमचे मार्च एंडला भरवतात. त्यावर्षी मार्चमध्ये चालवला, एप्रिलमध्ये चालवला, मेमध्ये चालवला, जूनमध्ये चालवला, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालवला. आणि सगळ्या शेतकऱ्यांचा ऊस गाळला आणि त्यांना मोकळं केलं. आणि आमचं असं झालं, आमचं दुप्पट कृषी झालं, उत्पादन खर्च कमी झाला, साखरेला भाव चांगला मिळाला. ठरल्याप्रमाणे करार केल्याप्रमाणे 250 ठरले होते सगळ्या गिटकेनवाल्याला, ते 260 रुपये आम्ही दिले. वरचे पैसे आम्ही आमच्या सभासदांना वाटले. ही झाली 91ची गोष्ट. हो. त्याच्यानंतर त्याला खूप प्रत्येक वेळेला आम्ही सगळ्यापेक्षा जास्त भाव देतो. पण मला हाच प्रश्न आहे की जे तावरेंना जमतं हे कसं जमतं, म्हणजे तुम्ही कसं हे गणित जुळून आणलं? आम्ही आता, साहेब, असं आहे आमचं की आम्ही हाडाचे शेतकरी आहे. आम्हाला शेतीचं उत्पन्न हेच उत्पन्न आहे. आणि आम्ही सगळे शेतकरी कुटुंबात वाढलेलो आहोत. माझी जी व्यथा आहे ती बाकीच्या शेतकऱ्यांची तशीच व्यथा आहे. आणि म्हणून आम्ही ह्यात भाग घेतला की काटकसरीनं कारखाना चालवायचा, योग्य पद्धतीने माल विकायचा, गरजेपुरता खर्च करायचा आणि कारखाना चालवायचा. मटेरियल खरेदी करताना सुद्धा आम्ही ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलं. आणि अशा पद्धतीनं जिथं बचत करता येईल तेवढी बचत केली आणि तो जास्तीत जास्त खर्च वाचवला. आणि ते पैसे भावाच्या रूपाने आम्ही दरवर्षी शेतकऱ्याला देतो. हे त्याला अजित पवारला चालत नाही. पण मग हे सगळं करून सुद्धा कारखाना तोट्यात गेला तुमच्यामुळं, असं कधी झालं? अजिबात नाही. कधीच नाही. त्यांच्या वेळचा तोटा होता तो आम्ही भरून काढला. मी असं ऐकलं की तुम्ही 3800 रुपये वगैरे भाव दिला, हे बरोबर आहे? 3600 रुपयेपर्यंत. 3600 रुपयापर्यंत. तुम्ही ज्या वेळेला 3600 रुपये भाव दिला तेव्हा फलटणपासून बारामतीपर्यंत साधारणतः 12-13 कारखाने दिसत आहेत. महाराष्ट्रात कोणी दिला नाही. दिला नाही मला. 3400 दिला, बाकीच्या अनुदानाच्या रूपाने पैसे दिले. आलं का लक्षात? ते आमच्याबरोबर कोणीच येत नाही. ओके. मग आता महत्त्वाचा प्रश्न, जी तुमची माहिती आहे त्याप्रमाणे अजित पवारांचे स्वतःचे कारखाने किती आहेत आणि ते काय भाव देतात? काय ते सांगतात 3 आहेत. त्याचे आहेत 12-13 कारखाने इतरांच्या नावावरती आहेत. बरं. ते साधारण सीझनमध्ये 1 कोटी टन ऊस गाळतात. आणि त्या ऊसाला आमच्या प्रमाणे तो काही कवाना आम्ही जर 500 रुपये वाढून दिले त्याला 200 रुपये तर वाढून द्यावे लागतात. मग त्या 1 कोटी टनाचे पैसे किती जातात? 200 रुपये वाढवले तर 200 कोटी जातात. हे त्याला नको आहे. आलं का लक्षात? दुसरं असं त्यांचं राजकीय मत असं आहे की आम्ही लोकांना भाव चांगला दिला, लोकांच्याकडे पैसे आले की लोक मला ऐकत नाहीत. लोक मोठे राहिले पाहिजेत, ऐकत राहिले पाहिजेत, सतत ते कर्जात राहिले पाहिजेत, त्यांनी आमच्या दारात आलं पाहिजे, ह्या त्यांची भावना आहे. आणि ह्या वागण्यामुळं 2 पैसे मिळाले माणूस कोणाच्या कोणी दारात जात नाही.
खरं म्हणजे मी जेव्हा ह्या निवडणुकीकडे बघत होतो आणि आमचं सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे जाण्याचं कारण फक्त अजित पवार हे या निवडणुकीमध्ये आलेत म्हणून. पण तरीही इथे आल्यानंतर मला हाच प्रश्न पडला होता की अजित पवारांचं या निवडणुकीतलं एवढं लक्ष देण्याचं कारण काय? आणि आता ते पटत चाललंय की अजित पवारांचे जे स्वतःचे कारखाने आहेत त्यांना इतका भाव द्यायला लागू नये म्हणूनचा त्यांचा हा प्रयत्न आहे. अर्थात अजित पवारांना पूर्ण संधी आहे. जर त्यांना ह्याचा प्रतिवाद करायचा असेल, त्यांना गरज वाटत असेल तर मी काल त्यांना संपर्क केला होता. तर याच्यावरती त्यांना बोलायचं असेल तर त्यांनी ते बोललं पाहिजे. आणि आता तावरेसाहेब म्हणतात त्याप्रमाणे त्यांचे बरेच कारखाने आहेत स्वतःचे आणि त्या कारखान्याचं हित ते राखण्यासाठी करतात. आता माझा थोडा वेगळा प्रश्न आहे. जर भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व इथं टिकवून ठेवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस आणि तत्सम मंडळींनी तुम्हाला पाठबळ देणं गरजेचं होतं. ते दिलंय का? नाही, ते दिलंय का? आणि काल DCC बँकेमध्ये जो प्रकार घडला त्यावेळेला इथल्या यंत्रणेनं तुम्हाला हवं तसं काम केलंय का? काय झालं तुम्हाला सांगतो. आम्ही जी मंडळी शेतकरी मंडळी आहे आणि आमच्या कारखान्याची जनरल मिटिंग असू द्यात किंवा निवडणूक असू द्यात, ही सभासदाची निवडणूक आहे. मग बाकीच्या माणसाचं कामच नाही हो. काय मंत्र्यांचं काम आहे? सभासद नाही ते. तुमची गृहतारण संस्था आहे, बाहेरचं कोणी मंत्री बोलवता का तुम्ही? इतर संस्था आहेत, कधी बोलवता का कोणी तुम्ही? इथं कशाला पाहिजेत? त्या संस्थेच्या हितसंबंध आहेत ते आहेत, तेच मंडळी तिथं असली पाहिजेत. बाहेरच्या माणसाचं काय? आता याने बघा त्यांनी स्वतः ते आले, दत्तामा भरण्याला बोलावलं. इकडं रामराजांना सांगितलं, माझे मंत्री बाकीचं सगळं, पलटणच्या आमदाराला सांगितलं. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं ह्याला सांग त्याला सांग, जिल्हा दूध कारखान्याच्या अध्यक्षांना सांगितलं. म्हणजे जिथे पाहुणे रवळे आमच्या गावातले आहेत त्यांना ते सगळं सांगतात, तुम्ही जा त्याला सांगा मला मध्ये याला. अच्छा, पाहुणेरावळ्यांना पण हो, पाहुणेराव म्हणजे आमच्यातलं सांगतो तुम्हाला. मागच्या वेळेला आमच्या इथे येचकर सर म्हणून आहेत, त्यांचे जावई आसामला कलेक्टर होते. तिथनं ह्या माणसानं त्या आसामच्या कलेक्टरला फोन केला आणि तुझ्या सासऱ्याला सांग मला मत द्यायला. मग ती निवडणूक गांभीर्याने घेतात. कसलं गांभीर्य आहे त्यात? गांभीर्य काय? प्रत्येक मताची किंमत वाटते त्यांना. हे म्हणणं झालं, म्हणणं म्हणजे हे जे आहे ना, हे आमच्याच मध्ये दडपण आहे. कलेक्टरला बोलवायचं काय कारण आहे? तुम्ही सांगायचं त्या मास्तरला तेव्हा तुम्हाला मत दे म्हणून. ते कलेक्टर आहेत, सत्य म्हणजे ते प्रशासन आहे म्हणून तुम्ही त्याच्यावरती दबाव टाकता, म्हणजे सत्तेचा दुरुपयोग तुम्ही करता. आणि काल DCC मध्ये काय झालं आणि तुम्ही तक्रार दिली का? DCC मध्ये काल 11:30 वाजता बँकेचं उघडं काउंटर होतं, उघड कळालं. आमचे लोक पोचले. ते आम्ही तिथं येणार हे काही लोकांच्याकडून त्यांना कळालं, तर तिथं अजित पवारांचे PA, भरणे मामाचे PA 2 गाड्या घेऊन तिथं आले होते. ते गाड्यात बसले निघून गेले. तिथं म्हणजे मतदार याद्या त्या सगळ्या मतदार याद्या तिथं टेबलवर होत्या आणि त्या मतदार यादीतले काय याद्या तयार केल्या होत्या की तुम्ही कुठं जायचं, किती मतदार तुमच्याकडं, त्याला काय करायचं, असे सगळे चिठ्ठे सापडले. आणि 10,000 रुपयापर्यंत पेमेंट वाटप करण्याची अशी लोकांची चर्चा आहे. आणि सध्या प्रत्येक मताला दर काय सुरू आहे? 10,000 रुपयापर्यंत प्रत्येक मताला 10,000. त्यांचा तो अजित पवारांचा. आम्ही पैसे वाटत नाही. ठीक आहे. आणि तुम्ही तक्रार दिली ह्या केसमध्ये? नाही, पैशाची तक्रार नाही, DCC बँकेचं जो काय दिली ना. कारण नियम RBIचा असा आहे की एका विशिष्ट काळाच्या पुढे बँक उघडी ठेवता येत नाही. जर RBIच्या ह्या नियमाचं उल्लंघन झालं असेल तर त्या बँकेचा परवानासुद्धा रद्द होऊ शकतो. आणि आता शरद पवारांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली तर त्याच्यामध्ये ते स्वतः असं म्हणाले की इतकी तर बँक लोकाभिमुख नाही आहे की इतक्या वेळापर्यंत ती उशिरा राहील. पण माझा प्रश्न तोच आहे पुन्हा तावरेंना की मग प्रशासन तुमच्या बाजूला आहे की नाही? त्याचा असा आहे साहेब की युतीचं सरकार आहे आणि ते बारामती तालुक्याचे प्रतिनिधी आहेत, ते त्यांच्याबरोबर आहेत प्रशासनात. त्याच्यामुळे एखाद्या वेळेला थोडंसं दुर्लक्ष होत असत. आणि मुख्यमंत्रीच सांगतो ना, मुख्यमंत्री प्रशासन चालवतात आणि हे प्रशासनामध्ये लक्षात आलं का युतीचा धर्म आहे. युतीचा धर्म दोन्ही बाजूने पाळावा लागेल ना. नाही, ते नाही त्याचं, यांचं आपलं माझंच खरं. बरं, तुम्ही स्वतः देवेंद्र फडणवीसांना कधी बोललात? ह्या कारखान्याच्या बद्दल काही चर्चा झाली तुमची? कशी चर्चा करायला संबंध येत नाही साहेब. ही तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे, आमचंच आहे, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. हो, मान्य आहे, पण आमचंच आहे. आम्हाला करू दे की आमचे जे काय 18-20 हजार सभासद आहेत त्याच्यातून काय व्हायचं ते उद्या.
आमचं काय म्हणणं नाही, समोरचं पक्ष तसं करत नाही ना. करत नाही. हं. ह्याची दखल तुम्ही घेऊन ते लोकांचे आता बघतील ना, आता ते बघतीलच. पण माझा हा. प्रश्न तो, तुम्ही ह्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांना, भाजपच्या कुठल्या नेत्यांना काही बोललात? आम्हाला काही वेळच झाला नाही तर जायला. बरं. लक्षात आलं का आमचे प्रचाराचे सगळं चालू आहे, धावपळ चालू आहे. हं. 2 दिवसावरती मतदान आलेलं आहे, हं. त्यामुळे आम्ही कुठे गेलो नाही. ठीक आहे. मी तुमचा फोन फार करायचा वेळ. प्रयत्न केला, हं. फोन लागले नाही. फोन लागले, देवेंद्र फडणवीसांचे फोन फोन लागले लागला नाही? नाही. आणि त्यांनी स्वतःहून पण तुम्हाला फोन केला नाही, प्रदेशाध्यक्षांनी बोललं नाही, नाही, कोण नाही. कुणीच नाही केलं. शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, आत्ता तुमचा स्वतःचा काय आणि बोल. महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, आम्ही हे जे इलेक्शन आहे हे पक्ष म्हणून लढवत नाही. हा, तर अर्थात शेतकरी सहकारी म्हणून संस्थेमध्ये नसायला हा. पाहिजे. हं. नाही आमचा, हं. आम्ही शेतकरी म्हणून हा लढवतो. हे आमचा जो हे आमचं आहे, हं. म्हणजे सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे. हे पॅनलच असं आधारित आहे, ते शेतकऱ्याच्या मुलांनी केलेलं पॅनल आहे. आमच्या पॅनलची जात शेतकरी आहे, हं. पक्ष शेतकरी आहे आणि शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या मुलांनी हे उभं केलेलं पॅनल आहे. आम्ही कुठल्याही पुढाऱ्याला कशालाच बोलवत नाही, प्रचाराला नाही, उद्घाटाला नाही, बक्षिसाला नाही, कशाला बोलवत नाही. एक शेवटचा प्रश्न विचारतो. ब गटातनं म्हणजे सोसायटीतनं भरलंय बहुतेक हा, अजित पवार, हा. त्यामुळे त्यांचा पराभव व्हायची तर शक्यता मला कमी वाटते. आहे कमी, पण हा. आम्ही मोकळं सोडलं नाही. अच्छा, तुम्ही मोकळं सोडलं. आणि बाकीच्या महाराष्ट्रातले घाबरतात, हं. आम्ही घाबरत नाही. आहे का नाही तुम्हाला? हा, दिसतंय ना तसं, हा. तसं दिसतं. आणि उर्वरित पॅनलमध्ये काय होईल अशी शक्यता वाटते 20मध्ये? 20मध्ये आमची पॅनल निवडून येईल. त्याने पैसे वाटू द्यात, काय करू द्यात. मागच्या वेळी त्यांनी काय केलं साहेब, हं. आमची मतमोजणी झाली, हं. म्हणजे चालू होतं. म्हणजे मतदान झालं, पेटी आणल्या त्याला सीलच केलं नाही. ते आणून एका खाजगी खोलीत ठेवल्या. रात्रीची 4 माणसं आत सुटली. आमच्या पॅनल त्यांच्या पॅनलच्या पत्रिका उचकाटल्या. आमच्या पॅनलची मतपत्रिका असलेल्या नुसती 46 रेक मारली हं. आणि ते पुन्हा पेटी टाकली. 12,000 मतात 46 मतं बाद निघाली साहेब. गट्टेही फेकून दिले अशी चर्चा आहे आहे की. की गट्टे फेकून दिल्यावर. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही निवडणूक म्हणजे पारदर्शक घ्या. म्हणून तर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही सांगणार नाहीत का, जर असंच होणार असेल या निवडणुकीत, अशी जर तुम्हाला भीती असेल तर? भीती नाही, त्यांचं माल प्रॅक्टिस चालू असतं, आम्ही त्याला दाद देत नाही, तोड देतो. आम्हाला आमचा उद्देश एक आहे की आम्हाला कुठल्या पक्षाचं आणायचं नाही, राजकारण आणायचं नाही, म्हणून आम्ही हे सगळं पाळतो. ठीक आहे, मी या मुद्द्यावरती थांबतो, कारण त्यांनाही प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. मूळ मुद्दा काय, सहकारी चळवळीमध्ये ज्या पद्धतीच्या अपप्रवृत्ती आता दिसत आहेत, त्या नसाव्यात अशी भावना असलेला एक गट, अर्थात पुन्हा तेच की अजित पवारांचंही स्वतःचं असं मत आहे की मी पूर्ण सत्ताधीश असल्यामुळं हाही कारखाना मी फार उत्तम पद्धतीनं चालवून दाखवेन आणि ह्यानी जो कारभार केला त्यापेक्षा माझा कारभार उत्तम असेल. पण एक मला दिसतं आहे की लोक, आणि तुमच्यावरती तो एक आरोप आहे की तुम्ही बाकीच्या लोकांना काही सभासद होऊ दिलं नाही वगैरे. खोटं बोलतात. हे मतं मिळवायसाठी ती माणसं नाराज करायची. हं. आम्ही कोणाला केलं नाही. जे 5 गावं कुठंच सभासद नव्हते त्यांना आम्ही सभासद केलं. हं. पण मताचा बेरीज करण्यासाठी सोमेश्वर कारखान्याची ती 11 गावं आहेत. हं. ते 11 गावाला सभासद करून घ्या म्हणत होते की ते 60 वर्षापासून तिथं सभासद आहेत. हं. पण केवळ मतासाठी त्यांना इकडे घ्यायचं होतं. आम्ही त्याला विरोध केला, जनरल मीटिंगमध्ये विरोध केला. आणि तरी खोडं प्रोसिडिंग लिहिलं. ज्यावेळी ते प्रोसिडिंग मंजुरीला आलं त्यावेळेला ते प्रोसिडिंग त्यांना माघार घ्यावी लागली. त्यांनी लिहून दिलं की आम्ही हे केले, चुकीचं केले, आम्ही ही माणसं काय जोडून घेणार नाही. जनरल मीटिंगला लिहून दिलं, मग जनरल मीटिंग चालू झाली. आणि या कारखान्याची मीटिंग जनरल पण सकाळी 9ला सुरू झाली की रात्री 7-8 वाजेपर्यंत चालते. हे यांचं कर्तृत्व. माझं म्हणणं एवढंच आहे की ह्या सगळ्या आमच्या कव्हरेजमध्ये जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. बघूया लोक कशा पद्धतीनं ह्या निवडणुकीचा कौल घेतात. आणि अर्थात ह्या निवडणुकीवरती आमचं खूप बारकाईने लक्ष आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनीच म्हटलं आहे की मला ह्या निवडणुकीमध्ये चेअरमन व्हायचं आहे. माझा सहकारी देवा राकोंडे, मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती.